भूगोल इयत्ता 6वी चॅप्टर 5 तापमान. एक विजेरी घ्या, ती एका जागी स्थिर ठेवा. या विजेरीचा पडणारा प्रकाश जो पूर्णपणे मावेल असे 2 मोठे कागद घ्या. ते सपाट पृष्ठभागावर चिकटवा. आता कागदाचा विजेरीशी 90 अंशाचा कोन लंबरूप होईल असा धरा. विजेरीचा झोत कागदावर सोडा. प्रकाश झोताने व्यापलेला भाग पेन्सिलने रेखांकित करा. या कागदावर अ लिहा. आता दुसरा कागद घ्या. हा कागद विजेरीशी तिरपा 120 अंशचा कोन करेल असा धरा. विजेरीचा झोत या कागदावर सोडा. प्रकाश झोताने व्यापलेला भाग पेन्सिलीने रेखांकित करा. या कागदावर ब लिहा. दोन्ही कागदांचे निरीक्षण करा. आता सांगा की कोणत्या कागदावर प्रकाश झोताने व्यापलेली जागा जास्त आहे, कोणत्या कागदावर ती कमी आहे. आता विजेरी व कागद यांच्यातील कोनात आणखी बदल करून प्रकाश झोताने व्यापलेल्या भागाबाबत काय होते ते पहा. प्रकाश झोताने व्यापलेली जागा व कागदाचा कोन यांचा कशा प्रकारे सहसंबंध असेल? भौगोलिक स्पष्टीकरण. पृथ्वीवर येणारे सूर्यकिरण सरळ रेषेत येत असतात. तथापि पृथ्वी गोल असल्यामुळे हे किरण पृथ्वीपृष्ठावर सर्वत्र लंबरूप पडत नाहीत. हे किरण काही भागात लंबरूप तर काही अन्य भागात तिरपे पडतात. त्यामुळे पृथ्वीवर काय होते ते पाहू. लंबरूप प्रकाश किरण कमी जागा व्यापतात. कमी जागा व्यापलेल्या भागात प्रखर प्रकाश व जास्त उष्णता मिळते. त्यामुळे तेथील पृष्ठभाग जास्त तापतो. पर्यायाने तेथील हवा जास्त तापते. तिरपे प्रकाश किरण जास्त जागा व्यापतात. जास्त जागा व्यापलेल्या भागात प्रकाशाची प्रखरता कमी व उष्णता कमी असते. त्यामुळे तेथील पृष्ठभाग कमी तापतो. पर्यायाने तेथील हवा कमी तापते. भौगोलिक स्पष्टीकरण. पृथ्वीवर येणारी सूर्यकिरणे सरळ रेषेत व एकमेकांना समांतर असतात. परंतु पृथ्वीचा गोल आकार व त्यामुळे होणारी वक्रता यांमुळे सूर्यकिरणे जास्त किंवा कमी जागा व्यापतात हे आपण पाहिले. सूर्यापासून पृथ्वीला मिळणाऱ्या उष्णतेचे वितरण त्यामुळे असमान होते. परिणामी विषुववृत्तापासून उत्तर ध्रुवाकडे तसेच दक्षिण ध्रुवाकडे तापमानाच्या वितरणात असमानता निर्माण होते. तापमानाच्या वितरणानुसार पृथ्वीचे विषुववृत्तापासून ध्रुवापर्यंत उष्ण, समशीतोष्ण व शीत असे तीन कटिबंधात विभाजन करता येते. अक्षांश या मुख्य कारणाशिवाय पृथ्वीवरील इतर घटकही तापमानाच्या असमान वितरणास कारणीभूत असतात. परंतु या घटकांचा परिणाम प्रादेशिक पातळीपुरता मर्यादित असतो. ते घटक पुढीलप्रमाणे आहेत. समुद्र सान्निध्य, खंडांतर्गतता, समुद्र सपाटीपासूनची उंची व प्राकृतिक रचना. ह्या घटकांनुसार प्रदेशांमधील हवामानात विविधता आढळते. यांशिवाय ढगांचे आच्छादन, वारे, वनाच्छादन, नागरीकरण, औद्योगिकरण इत्यादी घटकांचा परिणाम स्थानिक हवामानावर होत असतो. जमीन व पाणी दोन्ही तापणे व थंड होणे यात असमानता असते. हे समजण्यासाठी आपण एक कृती करून पहा. समान आकारमानाची 2 भांडी समप्रमाणात पाण्याने भरून घ्या. यांतील एक भांडे घरातच ठेवा व दुसरे भांडे सूर्योदयाच्या सुमारास घराबाहेर ठेवा. घराबाहेर ठेवलेल्या भांड्यावर सतत सूर्यकिरण पडतील याची काळजी घ्या. आता दुपारच्या दरम्यान घरातल्या जमिनीवर अनवाणी चालून जमिनीच्या तापमानाचा अंदाज घ्या. पाण्यात हात घालून पाण्याच्या तापमानाचा अंदाज घ्या. हीच कृती घराबाहेरील जमिनीच्या बाबतीत व भांडे भरून ठेवलेल्या पाण्याच्या बाबतीत करा. आता जमीन व पाणी यांच्या तापमानाबद्दलची तुमची निरीक्षणे वहीत लिहा. सुरुवातीला केलेला जमीन व पाण्याचा प्रयोग सायंकाळी 7 वाजता पुन्हा करून पहा. निरीक्षणे वहीत नोंदवा. आता पाण्याची भांडी काढून घेतली तरी चालतील. नोंदवलेल्या सर्व निरीक्षणांची वर्गात चर्चा करा. हे नेहमी लक्षात ठेवा. आपल्याला नेहमी असे वाटते की सूर्यकिरणांमुळे हवा तापते व गरम हवेमुळे जमीन व पाणी तापते. प्रत्यक्षात मात्र खालीलप्रमाणे घडत असते. जमीन व पाणी सूर्यकिरणांमुळे प्रथम तापते. त्यानंतर जमीन व पाणी यांनी शोषलेली उष्णता वातावरणात उत्सर्जित होते. त्यामुळे भूपृष्ठालगत असलेला हवेचा थर वरच्या दिशेने तापत जातो. म्हणूनच भूपृष्ठालगत हवा जास्त गरम असते व
व पृष्ठभागापासून जसे जसे वर जावे तसतसे हवेच्या तापमानात घट होत जाते. समुद्र सपाटीला असणारे तापमान हे पर्वतीय भागात कमी झालेले आढळते. तुमच्या असे लक्षात येईल की जमीन पाण्याच्या तुलनेत लवकर थंड झाली आहे. उन्हात ठेवलेले पाणी मात्र किंचित कोमटच राहते. जमीन व पाणी यांच्या तापण्याच्या व थंड होण्याच्या या फरकामुळे जमिनीवरील हवा लवकर तापून लवकर थंड होते, तर पाण्यावरील हवा उशिरा तापून उशिरा थंड होते. परिणामी समुद्रकिनारी भागात खंडांतर्गत भागापेक्षा हवेचे तापमान दिवसा कमी असते, तर रात्री जास्त असते. खंडांतर्गत भागात मात्र किनारी भागापेक्षा हवेचे तापमान दिवसा जास्त व रात्री कमी असते. समुद्रकिनारी भागात समुद्राचे पाणी तापल्याने पाण्याची वाफ हवेत मिसळत असते. पाण्याची वाफ हवेतील तापमान साठवू शकते, त्यामुळे या भागात हवा आर्द्र व उबदार राहते. या उलट परिस्थिती खंडांतर्गत भागात असते. बाष्प नसल्याने हवा कोरडी राहते. परिणामी तापमानातील फरक तीव्रतेने होतात. दिवसभराच्या कमाल व किमान तापमानातील फरकास त्या ठिकाणची दैनंदिन तापमान कक्षा म्हणतात. थोडक्यात किनारी भागात दिवसाच्या व रात्रीच्या तापमानातील फरक कमी असतो, तर खंडांतर्गत भागात तापमानातील हा फरक जास्त असतो. उदाहरणार्थ, मुंबईचे तापमान सम आहे तर नागपूरचे तापमान विषम आहे. कोकण किनारी भागातील तापमान कक्षा कमी असते, तर विदर्भाकडे तापमान कक्षेत वाढ झालेली आढळते. किनारी प्रदेशात म्हणूनच सम हवामान असते. उदाहरणार्थ, मुंबईचे हवामान सम तर नागपूरसारख्या खंडांतर्गत प्रदेशाचे हवामान विषम असते. माहीत आहे का तुम्हाला हरितगृह वायूंचे परिणाम? वातावरणातील काही वायू जसे ऑर्गॉन, कार्बन डायऑक्साईड इत्यादी व पाण्याची वाफ हे जमिनीतून बाहेर पडणारी उष्णता दीर्घकाळ स्वतःमध्ये सामावून ठेवू शकतात. या वायूंमुळे वातावरणातील हवेचे तापमान वाढते. वातावरणातील या वायूंचे वाढते प्रमाण हवामान बदलाला कारणीभूत ठरत आहे. याच कारणाने पृथ्वीचे तापमान वाढत आहे, असे हवामानशास्त्रज्ञांचे मत आहे. हवामानातील हा बदल सार्वत्रिक आहे. यालाच जागतिक तापमान वाढ असे म्हणतात. ज्या वायूंमुळे ही वाढ होते त्या वायूंना हरितगृह वायू असे म्हणतात. तुम्ही काय कराल? तुम्ही सातारा जिल्ह्यात मान तालुक्यात म्हसवड येथे राहता. तुमची आजी सिंधुदुर्ग जिल्ह्यात वेंगुर्ले येथे राहते. दिवाळीला नेहमी तुम्ही वेंगुर्ल्याला जाता. तेथील समुद्रकिनारा तुम्हाला खूप आवडतो. तेथील उबदार हवा तुम्हाला भावते, कारण तुमच्या गावची कोरडी हवा आणि बोचरी थंडी तिथे नसते. यावेळेस तुमची आजी दम्याच्या विकाराने आजारी आहे. डॉक्टरांनी तिला कोरड्या हवेच्या ठिकाणी जाऊन राहण्याचा सल्ला दिला आहे. सांगा बरे, या दिवाळीत तुम्ही काय कराल? पाणी तापल्यावर ते प्रसरण पावते. तळाकडील जास्त गरम पाणी वर येते. त्याबरोबर बटणे पाण्याच्या पृष्ठभागांवर येतात. त्या मानाने वरचे थंड पाणी तळाकडे जाऊ लागते. त्याबरोबर बटणे देखील खाली जातात. असे सतत होऊ लागते. असे तुमच्या लक्षात येईल. म्हणजेच तापल्यामुळे पाण्यात ऊर्ध्वगामी प्रवाह निर्माण होतो. निसर्गात मात्र थोडी वेगळी परिस्थिती असते. तापमानातील फरकामुळे महासागरांमध्ये पाण्याचे ऊर्ध्वगामी तसेच क्षितिज समांतर प्रवाह निर्माण होतात. क्षितिज समांतर प्रवाह हे तापमानांमधील फरकाप्रमाणेच पाण्याच्या घनतेत झालेला बदल व वारे यांमुळे निर्माण होतात. हे सागरी प्रवाह विषुववृत्त ते ध्रुवीय प्रदेश व ध्रुवीय प्रदेश ते विषुववृत्त असे वाहतात. सागरी प्रवाह ज्या वेळेस शीत कटिबंधाकडून उष्ण कटिबंधाकडे येतो, त्यावेळेस उष्ण कटिबंधातील किनारपट्टीचे तापमान कमी होते. या उलट प्रवाह जेव्हा उष्ण कटिबंधाकडून शीत कटिबंधाकडे जातात, तेव्हा तेथील किनारपट्टीचे तापमान वाढते. माहीत आहे का तुम्हाला, उष्ण व शीत सागरी प्रवाह जर एखाद्या भागात एकत्र आले तर असा प्रदेश प्लवंक वाढीसाठी सर्वोत्तम असतो. प्लवंक हे माशांचे खाद्य आहे. अशा प्रदेशात मासे मोठ्या प्रमाणावर येतात. उबदार पाण्यात पुनरुत्पादन करतात. माशांच्या मोठ्या संख्येमुळे या प्रदेशात मासेमारी व्यवसाय मोठ्या प्रमाणावर चालतो. सागरी प्रवाहांच्या नकाशामध्ये आकृती 5.6 मध्ये असे प्रदेश शोधा. त्यांची नावे नकाशा संग्रहातून किंवा इंटरनेटवरून घ्या व नकाशात दाखवा. भूगोल दालन. नकाशांमध्ये वितरण दाखवण्याच्या अनेक पद्धती आहेत. यांपैकी समरेषेचा आधार घेऊन वितरण दाखवता येते. या पद्धतींमुळे संबंधित घटकातील वितरण वैशिष्ट्ये चटकन नजरेसमोर आणता येतात. विविध नैसर्गिक घटकांच्या सांख्यिकी माहितीच्या आधारे समान मूल्ये असलेली ठिकाणे नकाशात जोडून
या रेषा तयार केल्या जातात. उंची, समोच्च, तापमान, समताप, वायुदाब, समदाब, पर्जन्य, समपर्जन्य इत्यादी घटकांचे प्रादेशिक तसेच जागतिक स्तरावरील वितरण समरेषांच्या आधारे दाखवले जाते. पृथ्वीवरील तापमानाचा विचार करून नकाशे तयार केले जातात. आकृती 5.7 मध्ये दिलेल्या नकाशाचे वाचन करा. हा नकाशा समताप रेषेच्या आधारे तयार केला आहे. या रेषा भूपृष्ठीय उंचीचा परिणाम टाळून समान तापमान असलेली ठिकाणे जोडून तयार केल्या जातात. या रेषा सर्वसाधारणपणे अक्षवृत्तांना समांतर आहेत. नकाशातील 25 डिग्री सेल्सिअस तापमानाच्या समताप रेषेचे निरीक्षण करा. ही रेषा विषुववृत्तालगतचा प्रदेश व्यापते. या रेषेचा आकार एखाद्या लंबगोलासारखा दिसतो. मात्र या लंबगोलाचा उत्तर-दक्षिण विस्तार खंडावर जास्त तर महासागरीय भागातून कमी आहे. दक्षिण अमेरिका, आफ्रिका, आशिया व ऑस्ट्रेलिया या खंडाच्या काही भागांवरून ही समताप रेषा जाते. पॅसिफिक महासागराच्या खूप थोड्या भागावर तापमान 25 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त आहे. नकाशात 0 डिग्री सेल्सिअस मूल्य असलेल्या 2 समताप रेषा तुम्हाला दिसून येतील. त्यांचे निरीक्षण करा. यांतील दक्षिण गोलार्धातील 0 डिग्री सेल्सिअसची समताप रेषा बरीचशी सरळ व अक्षवृत्ताला समांतर आहे. तुलनेने उत्तर गोलार्धात याच मूल्याच्या रेषेत बरीचशी वक्रता दिसून येते. नकाशाच्या पश्चिमेकडील पॅसिफिक महासागराच्या भागात ही रेषा बरीचशी सरळ आहे. मात्र उत्तर अमेरिका खंडावर प्रवेश केल्याबरोबर ती काहीशी उत्तरेकडे वळते. त्यानंतर ही रेषा पूर्वेकडे जाते. नंतर मात्र अटलांटिक महासागरात काही अंतरानंतर ती ईशान्येकडे वळते. या ठिकाणी उष्ण सागरी प्रवाह असलेल्या सर्व तापमान रेषा ईशान्येकडे वळलेल्या दिसतील. पुढे आशिया खंडात प्रवेश केल्यानंतर ही रेषा पूर्वेकडे जाताना काहीशी आग्नेयेकडे वळते. पुढे पॅसिफिक महासागरात समताप रेषा पूर्वेकडे बऱ्याचशा सरळ जाताना दिसतात. दक्षिण गोलार्धातील समताप रेषा अक्षवृत्तांना समांतर आहेत. दक्षिण ध्रुवापासून मकर वृत्तापर्यंत या रेषांमधील अंतर जवळजवळ समान आहे. दक्षिण गोलार्धात जमिनीचे प्रमाण कमी असल्याने या भागाच्या तापमानात मुख्यतः अक्षांशानुसार फरक पडल्याचे दिसून येते. उत्तर गोलार्धात मात्र या रेषांमधील अंतर कमी जास्त झालेले आढळते. या गोलार्धात जमिनीचे प्रमाण तुलनेने जास्त आहे. त्यामुळे अक्षांश व जमिनीचे प्रमाण या दोन्हीचा परिणाम तापमानाच्या वितरणावर होताना दिसतो. जमिनीच्या भागात या परिणामामुळे समताप रेषांमधील अंतर कमी जास्त होणे, समताप रेषा वक्र होणे या बाबी पाहावयास मिळतात. तापमापक. हवेचे तापमान मोजण्यासाठी विविध प्रकारचे तापमापक वापरले जातात. तापमापकात पारा किंवा अल्कोहोल वापरण्यात येते. पाऱ्याचा गोठणबिंदू -39 डिग्री सेल्सिअस आहे तर अल्कोहोल गोठणबिंदू -130 डिग्री सेल्सिअस आहे. ही द्रव्ये तापमान बदलास संवेदनशील असतात. त्यामुळे तापमानातील -30 डिग्री सेल्सिअसपासून +55 डिग्री सेल्सिअसपर्यंतचा फरक या द्रव्यांच्या सहाय्याने सहज पाहता येतो. तापमान अंश सेल्सिअस किंवा अंश फॅरेनहीट या एककात मोजतात. ते तापमापकात दाखवल्याने 0 डिग्री सेल्सिअस किंवा अंश सेल्सिअस किंवा अंश फॅरेनहीट असे मानतात. तापमापकाच्या सहाय्याने तापमानातील फरकाची दैनंदिन नोंद ठेवता येते. हवेचे तापमान सेल्सिअस या एककात मोजतात.